नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये. मित्रांनो, आज आपण भारतातील लोकसंख्या हा टॉपिक पाहणार आहोत. हा टॉपिक निवडण्यामागे आपलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की याच्यावर आपल्याला खूप सारे क्वेश्चन आधी विचारले गेलेले आहेत आणि नंतरही विचारले जाऊ शकतात. आता ही जी लोकसंख्या आहे हा टॉपिक आयोगाचा फेवरेट टॉपिक असल्यासारखा आहे, कारण प्रीमध्ये आणि मेन्समध्ये STI मेन्सचे जे पेपर ॲनालिसिस आपण केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जिओग्राफीमध्ये या एका टॉपिकवर 3 ते 4 क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे तुम्हाला हा जो टॉपिक आहे एक तर जिओग्राफी आणि नंतर इकॉनॉमिक्स, ठीक आहे, तर या दोन्ही गोष्टीसाठी हा खूप इम्पॉर्टंट होऊ शकतो. म्हणून तुम्ही या टॉपिकला अगदी बारकाईने व्यवस्थित अभ्यासून त्याचे पॉईंट जे आहेत ते व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याच्या सगळे पॉईंट जे आहेत ते एकदम लर्न होतील. ठीक आहे, तर मित्रांनो, जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो की याच्या कोणत्या एरियावर कसे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, लोकसंख्या वाढीचे जे सिद्धांत आहेत याच्यामध्ये तुम्हाला माल्थसचे जे लोकसंख्या वाढीचा सिद्धांत आहे याच्यावर बरेपैकी क्वेश्चन विचारलेले आहे आणि ते पण रिपिटेटिव्ह क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचे जे टप्पे आहेत, म्हणजे कोणत्या टप्प्यामध्ये लोकसंख्या कमी होती, कोणत्या टप्प्यामध्ये जास्त होती आणि कधी मग ती कमी व्हायला सुरुवात झाली, हे जे टप्पे आहे या टप्प्यावरही तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे विचारलं आहे की कधी मृत्यूदर जास्त राहतो, कधी मृत्यूदर कमी राहतो, किंवा कधी बर्थ रेट जास्त असतो, कधी बर्थ रेट कमी असतो, याच्याशी रिलेटेड. ओके, त्याच्यानंतर जे आपले लोकसंख्या धोरण आहेत, जसं की 76चं लोकसंख्या धोरण किंवा 2000चं लोकसंख्या धोरण, तर याच्यावरही आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि म्हणून आपल्यासाठी हा टॉपिक जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे. सो आपण आज या टॉपिकशी रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले मित्रांनो, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की लोकसंख्या जी आहे तर ह्या लोकसंख्येची जी जनगणना होते हे किती वर्षांनी होते, तर हे दर 10 वर्षांनी होते. ठीक आहे, आणि 2011नुसार आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे हे सगळ्याला माहीत आहे. आणि आपल्याला हेही सांगायची गरज नाही की आपण आता सध्या 2 नंबरवर आहोत आणि वेळीच जर हे उपयोग जर लोकांनी केले नाही तर कदाचित 1 नंबरवर जाण्याची पण शक्यता आपली तेवढ्यानेच वाढण्याची शक्यता दिसत आहे. ठीक आहे, आता हे जे लोकसंख्या आहे आपली, तर हे पूर्ण जगाच्या किती टक्के आहे, तर पूर्ण जगाच्या किती आहे 17.5%. आणि याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहे. STIचे पेपर तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला स्पष्ट विचारलेले आहे की भारताची जी लोकसंख्या आहे ते जगाच्या किती टक्के आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे 17.5 वगैरे जे आहे ते अगदी तोंडपाठ असायला पाहिजे. आणि हे पण जगाच्या किती टक्के भूभागावर, तर फक्त 2.4% भूभागावर. ओके, त्याच्यानंतर हे जे लोकसंख्येची माहिती आहे हे कुठे मिळते आपल्याला, तर हे रजिस्ट्रार जनरल जे आहेत यांच्या कार्यालयामध्ये असते. आणि इथेच भारताची जनगणना समिती वगैरे स्थापन केली जाते आणि त्याच्यातून हे सगळी माहिती रिकलेक्ट केली जाते. ठीक आहे, आता हे जे आहे हे सगळ्यात पहिले कोणी सुरुवात केली. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला की सगळ्यात पहिले हे कोणाच्या काळामध्ये सुरुवात झाली, म्हणजे त्यावेळेस कोणते गव्हर्नर होते किंवा गव्हर्नर जनरल होते आणि त्यांनी जे आहे हे सगळ्यात पहिले कुठून सुरुवात केली वगैरे जे आहे हे क्वेश्चन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतरची जी 2011 आहे हे कोणती आहे. ठीक आहे, म्हणजे कितव्या नंबरची जनगणना आहे याच्यावरही क्वेश्चन विचारलेले आहे. तर हे तुम्ही या जो रेफरन्स दिलेला आहे इथे जाऊन पाहू शकता, किंवा आपल्या इकॉनॉमिकचे देसले सर असो किंवा कोळंबे सर असो यांच्या याच्यामध्ये बरीच माहिती आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही एकदा तिकडून पाहू शकता. त्याच्यानंतर जे लोकसंख्या वाढीत म्हणजे जे बदल झालेले आहे. ठीक आहे, आता हे आपली जी लोकसंख्या आहे एवढी वेगाने वाढली, तर याच्यामध्ये जे काही वैशिष्ट्ये आहे, म्हणजे कधी जास्त झाली, कधी वाढली, किंवा सगळ्यात कमी कधी होती, हे आपण 1911पासून जर पाहिलं, म्हणजे हा टेबल जर आपण अभ्यासला तर याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाते. ठीक आहे,
आता पहा 2011मध्ये आपली किती होती, फक्त 25.2 आणि तेव्हा ग्रोथ रेट काहीच नव्हता, म्हणजे वृद्धी दर जो आहे तो काहीच नव्हता. 21मध्ये 25.1 झाली, म्हणजे इथे मायनस झाली, लक्षात घ्या. आणि मायनस आता हे किती होते तर 0.03 ठीक आहे पर्सेंट एवढी, म्हणजे ते काय झालं तर मायनस झाली. त्याच्यानंतर 31पासून जर तुम्ही पाहत असेल तर एक पुन्हा हा 1.3 पुन्हा हे 2 पॉईंट आणि 2.2, म्हणजे इथपर्यंत जे आहे ते आपल्याला आपण काय म्हणू शकतो की ग्रोथ होत गेली. इथपर्यंत साधारण ग्रोथ होती आणि इथून इकडे फास्ट ग्रोथ झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे इथं पहा जास्त डिफरन्स नाही आहे, इथं जास्त इथे +7 म्हणजे 0.7चा डिफरन्स वाढलेला आहे एक्सेसपासून 81पर्यंतचा. ठीक आहे, आणि जर 91पासून आपण 2001 आणि 2011 जर पाहिलं तर पहा इथे 2 वरून 1.9 म्हणजे कमी होत आहे, डिक्रीजिंग होत आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर याच्यावरून आपल्याला हे समजलं की कधी वाढली आणि कधी आता जर जी रेट आहे समजा, तर आताचं रेटचं काय आहे तर आता डिक्रीजिंग टाईपमध्ये आहे. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. आता हे जे गोष्टी आहेत हे इथे तुम्हाला दिलेले आहेत की आता पहा सगळ्यात पहिले अत्यल्प घट होती. ठीक आहे, 11 ते 21मध्ये, म्हणजे आपण पाहिलं की 0.3 ठीक आहे 0.03 एवढं % घट होती, वाढ नव्हती झाली. ठीक आहे, म्हणजे वृद्धी तर झालीच नव्हती, उलट काय झाली घट झाली होती. आणि या घट जी झाली तर याच्यामागे कारण काय होते तर पहा यावेळेस आपल्या इथे साथीचे रोग होते, कॉलरा होता, प्लेग होता, मलेरिया होता आणि याच्यामध्ये लाखो लोक त्यावेळेस दगावले होते. ठीक आहे, आणि त्यावेळेस पुन्हा काय म्हणतात ते आपलं ड्राट पण आला होता, म्हणजे त्याला आपण मग काय म्हणतो सुखा वगैरे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की त्यावेळेस खूप सारे लोक जनावरं हे दगावले असल्यामुळे लोकसंख्येमध्ये जे आहे आपल्या घट झाली होती. त्याच्यानंतर 1921पासून जर आपण आत्तापर्यंत पाहिलं तर साधारणतः काय झालं आहे की लोकसंख्या जी आहे ते वाढतच गेलेली आहे. ठीक आहे, आता आपला रेट जरी डिक्रीजिंग असला तरी लोकसंख्या जी आहे ती वाढतच गेली आहे, कधी घटलेली नाही आहे. म्हणून 2021 जे आहे हे महाविभाजक वर्ष जाहीर केलेले आहे आयुक्ताने. ठीक आहे, म्हणजे जे आपले भारताचे आयुक्त आहे, जनगणना आयुक्त वगैरे, यांनी हे महाविभाजक वर्ष जाहीर केलं. का? कारण 21पासून साधारणतः कधीच घट झालेली नाही आहे. प्रत्येक वेळेस आपली लोकसंख्या जी आहे ते प्रत्येक सेन्ससच्या वेळेस आपल्याला माहीत आहे की वाढच त्याच्यामध्ये झालेलं आहे. जरी आता ड्रॉपिंग रेट आहे, म्हणजे कमी होत असला तरी वाढच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वृद्धी दर पहा 41पासून 31 आपण पाहिलं होतं की हा साधारण वृद्धी दर आहे. ठीक आहे, म्हणजे सकारात्मक होता, म्हणजेच काय साधारण होती, जवळजवळ 1 ते 1.3 इतका होता. आणि आपण हेही पाहिलं होतं की 91पासून 71पर्यंत जे आहे ते काय झालं तर भारताची लोकसंख्या ही प्रचंड वाढत गेलेली आहे. ठीक आहे, म्हणजे इथे आपली बरीच वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर लोकसंख्येचा जो विस्फोट आहे, म्हणजे लोकसंख्या एकदम जास्त जी वाढली आहे, 2हून अधिक जी वाढ होती तर ती वाढ कधीपासून झाली आहे 1971पासून ते 2001पर्यंत ही वाढ आपल्याला पाहायला भेटू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकसंख्या वृद्धी दरात घट कधी झाली तर आपण पाहिलं की 2000पासून जे आहे ते इकडे घटही त्यामध्ये झालेली आपल्याला पाहिलेली आहे. ओके, आता लोकसंख्येमध्ये जर हे अशा पद्धतीने चेंजेस झालेले आहे, म्हणजे लोकसंख्या तर वाढतच आहे, घटली तरी ते ड्रॉपिंग रेट जरी असला तरी लोकसंख्या तर वाढलेलीच आहे. आणि याच्यानुसार या लोकसंख्या वाढीचा जो सिद्धांत आहे ही ते मग काही लोकांनी आपले सिद्धांत मांडले. तर त्याच्यापैकी जे माल्थस होते यांचा जो सिद्धांत आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर आपल्याला क्वेश्चनही विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, तर रॉबर्ट माल्थस, ठीक आहे, म्हणजे थॉमस रॉबर्ट माल्थस जे होते यांनी 1798मध्ये, आता तुम्ही मला एक सांगा की हे कोणत्या संप्रदायामध्ये येतात हे, जसं की सनातन येतात किंवा नवसनातन येतात किंवा आधुनिकमध्ये येतात, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, याच्याने काय होईल तर आपल्या पहिल्या लेसनचं रिव्हिजन पण होईल आणि तुम्हाला ही गोष्ट पण जास्त वेळ लक्षात राहील. ठीक आहे, आता जे माल्थसचा सिद्धांत होता, ठीक आहे,
या माल्थसच्या सिद्धांतामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढत आहे. ठीक आहे, भूमिती गतीने. फॉर एक्झाम्पल 2, 2चं 4, 8चं 16 म्हणजे डबलिंग रेट होत आहे. आपण याला असं म्हणू शकतो की डबल रेट होत आहे त्याच्यामध्ये. बट जो अन्नधान्य जे आहे हे डबल रेटने नाही होत आहे, त्याच्यामध्ये फक्त टप्प्याटप्प्याने वाढत त्याला आपण गणितीय वाढ म्हणतो. ठीक आहे, जसं की 1, 2, 3 वगैरे हे होत आहे. आणि याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, आता यामुळे काय होते तर लोकसंख्या व अन्नधान्य जे पुरवठा आहे याच्यामध्ये असमतोल निर्माण होणार आहे. ऑब्वियसली लोकसंख्या काय होत आहे तर डायरेक्ट डबलिंग होत आहे आणि हे जे आहे ते याच्यामध्ये गणितीय पद्धतीने होत आहे, याच्यामध्ये जास्त वाढ होत नाही आहे. ठीक आहे, मग हा जो असमतोल आहे हा असमतोल जो आहे तर याला आपल्याला काय प्रतिबंधक उपाय याच्यावर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण माल्थसनं काय सांगितलं की सकारात्मक किंवा नैसर्गिक कारणं काही संकल्पना ज्या आहेत की जसं की नैसर्गिक आपत्ती वगैरे आली तर अतिरिक्त लोकसंख्या वगैरे कमी होते आणि अशा पद्धतीने हा जो समतोल आहे याच्यावर नैसर्गिक पद्धतीने काय होतं तर नियंत्रण होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे जे प्रतिबंधात्मक जे उपाय आहे हे स्त्री पुरुष या दोघांनीही सुद्धा करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे असंही त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हा माल्थसचा सिद्धांत तुम्ही बिलकुल लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. काय तर लोकसंख्या जी आहे ही भूमितीय गतीने वाढत आहे आणि पुरवठा जो आहे तो गणितीय पद्धतीने वाढत आहे. हे 2 पॉईंट इथे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे तो दुसरा कोणी म्हणलं तर A.J. कोल यांनी. ठीक आहे, आणि E.M. हुवर यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास हा जो त्यांचा पुस्तक आहे या पुस्तकात त्यांनी हा सिद्धांत मांडला आहे. आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी काय म्हटलं की प्रत्येक देश जो आहे त्याच्या लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यातून जातो. पहा हे टॉपिक पण खूप महत्त्वाचं आहे. हे कोणी सांगितले आहे A.J. कोल यांनी 3 टप्पे सांगितलेले आहे. ठीक आहे, लक्षात घ्या 3 टप्पे सांगितलेले आहे त्यांनी. 3 टप्प्यातून जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या सिद्धांतामध्ये संक्रमण हे उच्च ते निम्न जन्म आणि मृत्यूदर जे आहे ते दाखवतो. ठीक आहे, आता हे कसे आहे लोकसंख्येचे जे टप्पे तर हे टप्पे तुम्हाला इथे दिलेले आहे. आता आपण हे टप्पे पाहूया. या टप्प्यावरही आपल्याला बरेच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहे. ठीक आहे, त्याच्यापैकी जो पहिला टप्पा आहे लोकसंख्या सिद्धांताचा संक्रमणाचा तो पहिला टप्पा आपण याला काय कन्सिडर करू शकतो, याला आपण म्हणू शकतो की लोकसंख्येतील घटता दर. ठीक आहे, लोकसंख्येतील काय घटता दर. आता हा घटता दर जो आहे तर याच्यामध्ये काय असते तर मग याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जे आहे ते जास्त असतात. लक्षात ठेवा पहिला जो टप्पा आहे याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर काय आहे दोन्हीही जास्त आहे आणि हे सगळे विकसनशील जे देश आहे याच्यामध्ये पाहायला मिळते. आता याच्यामागे कारण काय आहे तर याच्यामध्ये कारण काय आहे की आपण समजू शकता की त्यावेळेस एवढी जे सायन्स आहे ते डेव्हलप झालेलं नव्हतं. त्यावेळेस लोकांमध्ये अंधविश्वास, रूढी परंपरा किंवा जे दारिद्र्य ठीक आहे जास्त प्रमाणात जे तेव्हा लोक काय होते तर निरक्षर होते. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर लोकांच्या आरोग्याकडे वगैरे जे आहे ते जास्त लक्ष नव्हतं किंवा याच्यामुळे त्यांचा बळी जो आहे तो चालला जायचा. आणि याच्यामुळे काय झालं तर म्हणजे काय जन्म रेट जरी जास्त राहिलं तरी मृत्यू रेट जो आहे तोही तेवढाच होता. त्याच्यामुळे या पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या म्हणजे वाढ नाही झाली तर घट झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याचा दुसरा टप्पा पहा. याच्यामध्ये सांगितलं यांनी की वाढता दर. ठीक आहे, आपल्याला इथे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की दुसरा जो टप्पा आहे तो वाढता. पहिला कोणता होता घटता, दुसरा वाढता. आता याच्यामध्ये काय झालं तर ऑब्वियसली औद्योगिकीकरण झाले आणि आर्थिक जो विकास आहे ठीक आहे या टप्प्यामध्ये सुरू झाला. आणि या आर्थिक विकासामुळे काय झालं तर मृत्यूदर जो आहे तो कमी झाला.
पण जन्मदर मात्र वाढतच राहिला. ठीक आहे, म्हणजे आरोग्य फॅसिलिटी झाल्या, त्याच्यामुळं काय झालं, लोकांना ट्रीटमेंट मिळायला लागली, मरणं जे आहे ते कमी झालं. उलट मातांना पण काय झालं तर फॅसिलिटी भेटली. ठीक आहे, त्याच्यामुळं काय झालं, जे जन्म रेट आहे तो जन्म रेट म्हणजेच तिथे बाळांच्या मृत्यू कमी झाल्या आणि त्याच्यामुळं तो रेट जो आहे तो वाढलेला आहे. म्हणजे इथे काय झालं तर पहा, लक्षात घ्या, हे पॉईंट आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे की याच्यामध्ये मृत्यू रेट जो आहे तो कमी झाला, पण बर्थ रेट जो आहे तो वाढतच गेला. ठीक आहे, वाढला का, कारण पहिले जे प्रेग्नेंट वुमन असायची ती चाइल्ड डिलिव्हर करताना त्यावेळेस काय फॅसिलिटी नसल्यामुळे ते मृत्युमुखी पडायची. ठीक आहे, पण ह्या गोष्टी आता काय झालं तर ह्या गोष्टी आता बंद झाल्या. त्याच्यामुळं काय झालं, जो जन्मदर आहे तो वाढला आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा भारतासह सगळेच जे विकसनशील देश होते त्यांच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा तिसरा टप्पा. आता आपण पहिला टप्पा पाहिला, दुसरा पाहिला, आता आपण तिसरा पाहूया. तिसऱ्यामध्ये काय, कमी आणि स्थिर लोकसंख्या. म्हणजे या टप्प्यामध्ये लोकांची जी जागृती आहे ही खूप जास्त आहे आणि लोकांना आता समजायला लागलं आहे किंवा जे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ती अपुरी आहे म्हणा, किंवा संख्या किंवा मग याच्यामध्ये जनजागृती झाली आहे. याच्यामुळे काय होत आहे, तर जो जन्मदर आहे तो आता काय होत आहे, कमी होत आहे. ठीक आहे, आता तो कसं होत आहे ते पहा. याच्यामध्ये काय झालं, तो वाढलं, औद्योगिकीकरण झालं, शहरीकरण झालं आणि शिक्षणाचा विस्तार झाला. याच्यामुळे काय झालं की राहणीमान आणि जो आर्थिक विकास आपला झालेला आहे. याचबरोबर काय झालं तर जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीमध्ये घट झाली. लक्षात ठेवा, तिसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं, दोन्हीमध्ये घट झाली आणि सर्व विकसित देश जे आहे ते या टप्प्यात होते. सर्व विकसित देश जे आहे ते या टप्प्यात होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आता हे लोकसंख्येचे आपण संक्रमण सिद्धांत जे पाहिलेले आहे त्याच्यानुसार इथे तुम्हाला मृत्यूदर आणि जे जन्मदर आहे ते दिलेलं आहे, हे तुम्ही इथे पाहून घ्याल. ठीक आहे, आणि हे पहा, पिक्चरवरून तुम्हाला ही सगळ्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. पहा, 1961ची जी जीप आहे त्याच्यामध्ये किती संख्या आहे आणि आता ही पहा 2011 याच्यामध्ये किती आहे. ठीक आहे, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. तर याच्यावर किती लोड येईल साधनसंपत्तीवर. सो हे आता जागृती होत आहे आणि ह्याच्यामध्ये कमतरता आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, आता हे जन्मदर जे वाढला होता आपलं, तर याच्यामध्ये कारणं काय होती, तर निरक्षरता. ठीक आहे, हे पॉईंट जे आहे हे तुम्ही वाचलं तरी तुम्हाला समजून जाते. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करण्यासारखं काही विशेष आहे नाही. ठीक आहे, तर निरक्षरता याच्यामुळे काय झालं तर जन्मदर वाढलेला आहे. ठीक आहे, जन्मदराची जे कारणे, विवाहाची सार्वत्रिकता, म्हणजे याच्यामध्ये पहा, विवाहाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही आपल्याकडे बदललेला नाही आहे. ठीक आहे, विवाहाचे वय जे आहे हे आता किती आहे, 18 आणि 21 आहे. ठीक आहे, पहिले काय व्हायचं तर बालविवाह आपल्या इथे पाहायला मिळत होता आणि त्याच्यामुळे काय होतं तर बरेच नुकसान त्यांना झेलावे लागत होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं होतं की म्हणजे आम्हाला मुलगा पाहिजेच, आम्हाला आमच्या संपत्तीचा वारस पाहिजे. याच्यासाठी मुलाच्या वाट पाहण्यामध्ये त्यांना 5-6 मुली होऊन जायच्या. त्याच्यामुळे काय व्हायचं तर जे लोकसंख्या आहे ते वाढायची. ठीक आहे, संयुक्त पद्धती होती, त्याच्यामुळं लोकांना कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नव्हतं. त्याच्यामुळं ते एक काय 3-3 लेकरं होऊ द्यायचे, म्हणजे त्यांना झाले तरी त्यांना तेवढं काही असं वाटायचं नाही. आणि शेतावर अवलंबित असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की जेवढे लोक आपल्या घरी असतील तेवढे शेतामध्ये काम करायला आपल्याला त्यांचा फायदा होईल. ठीक आहे, आणि या सगळ्यामुळे काय झालं तर दारिद्र्य त्यावेळेस जे आहे हे बरेच दारिद्र्य त्यावेळेस होतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहा, कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचे त्या अज्ञान होते. म्हणजे कुटुंब कल्याण कार्यक्रम जो आहे तो आणखीन खेडोपाडी त्याची जनजागृती झालेली नव्हती. त्याच्यामुळे हे लोक बरेच या गोष्टीपासून दूर होते. ठीक आहे, हे कशाची वाढती जी जन्मदर वाढला आहे हे त्याची कारणे आहेत. ठीक आहे, आता
जन्मदर जे वाढलं त्याची कारणे तर आपण पाहिले, पण मृत्यूदर कमी झाला याची कारणेही आपल्याला पाहावी लागतील. तर मृत्यूदर कधी कमी झाला, तर ऑब्वियस आहे की जेव्हा आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा हे आपल्याला मिळाल्या, त्याच्यामुळे काय झालं की जे साथीचे रोग होते, ठीक आहे, किंवा जे जसं की कांजण्या, हिवताप, ठीक आहे, प्लेग, कॉलरा वगैरे जे आहे, तर याच्यावर आपण नियंत्रण आणलं होतं. त्याच्यामुळे मृत्यूमध्ये काय झालं होतं, तर म्हणजे कमी झालेले होते. त्याच्यानंतर माता मृत्यूदर, ठीक आहे, यांचंही तसंच झालं होतं की म्हणजे त्यांनाही जेव्हा डिलिव्हर करताना काय व्हायचं, तर त्या मरण पावायच्या, पण त्याच्यानंतर सुविधा मिळाल्यामुळे त्या आता जगत होत्या, ठीक आहे. त्याच्यानंतर बालमृत्यू दरातील घट. आता जे बालमृत्यू दर आहे याच्यामध्ये सुद्धा काय झालेली होती, घट झालेली होती. इथे तुम्ही पाहू शकता की हा जो घट आहे, ठीक आहे, हा किती आहे. 1991मध्ये तो 146 बालक मृत्यू पावायचे, तर 2000मध्ये फक्त 64. म्हणजे तुम्ही पाहू शकता की याच्यावर आपण किती कंट्रोल आणलेलं होतं, ठीक आहे. आणि 2011मध्ये तर फक्त ते 47 इतके कमी झाले. म्हणजे आता फक्त 47च बालके जे आहे ते दगावत होते, ठीक आहे. आणि हे कशामुळे झालं, तर शिक्षण आणि काय, तर जे आरोग्याविषयी जागरूकता, ठीक आहे, आणि शिक्षण या गोष्टीमुळे हे परिणाम इथे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर साक्षरतेमध्ये जे वाढ झाली त्याच्यामुळे लोकांना समजलं आणि ते अज्ञानापासून दूर झाले, ठीक आहे. साक्षरता वाढली, त्याच्यामुळे हे जो मृत्यू रेट जो आहे तो कमी झालेला आहे. त्याच्यानंतर त्यासोबत आहार जो आहे, तर आहारामध्येही बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. जेव्हापासून ग्रीन रिव्हॉल्यूशन आलेलं आहे तेव्हापासून खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी ज्या आहे ते आता आपल्याला भेटत आहे. कारण कोणत्याही पर्यावरणामध्ये जगणारी, सस्टेन करणारी जी वनस्पती आहे ते आपण शोधून काढलेली आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की पहिल्यासारखं असं सुखापणं वगैरे जे आहे ते आता थोडं कमी झालेलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन वगैरे, म्हणजे पूर आला, काही आलं, तर त्यावेळेस बरेच लोक हे त्याच्यामध्ये वाहून जायचे किंवा मरून जायचे. आपल्याकडे तेवढी फॅसिलिटीज नव्हती, पण आता या सर्वांसाठी आपल्याकडे खूप सारे फॅसिलिटीज असल्यामुळे आपण आता बऱ्याच लोकांना जे आहे ते वाचवून घेतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इतर काही घटक आहे, जसं की शिक्षण आहे, सामाजिक सुधारणा आहे, वाढते शहरीकरण आहे, किंवा राहणीमानात सुधारणा आहे, जनजागृतीच्या मोहीम आहे, मल्टीमीडिया आहे. या सगळ्या गोष्टींमुळेही बरंच काय झालेलं आहे, लोकांमध्ये जनजागृती झालेली आपल्याला दिसते आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर जो हा लोकसंख्येचा विस्फोट झाला होता, तर याच्यावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण आर्थिक उपाय, ठीक आहे, हे पाहू. तर आर्थिक उपाय जो आहे तर याच्यानुसार काय झालं, तर लोकांचा जो राहणीमानाचा दर्जा आहे, ठीक आहे, तो वाढून लोकसंख्येतील वाढ रोखली जाऊ शकते, हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. जसं की औद्योगिक क्षेत्राचा आपण विस्तार करू शकतो, किंवा रोजगारांच्या संधीत आपण वाढ करू शकतो, दारिद्र्य निर्मूलन, किंवा संपत्ती आणि संपत्तीचे समान वाटप. याच्यामुळे काय होईल, तर आपले जे आर्थिक उपाय आहे हे अशा पद्धतीचे आर्थिक उपाय जर आपण केले तर जो हा विस्फोट आहे तो याच्यावर प्रतिबंधक उपाय आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याच्यानंतर पहा आता सामाजिक उपायामध्ये जसं की रूढी परंपरा, किंवा महिलांना शिक्षण देणे, त्यांना ह्या गोष्टी समजून सांगणे की म्हणजे एक मुलगा किंवा 2 मुलं किती, एक मुलगा राहिला तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने शिक्षण, कसे चांगलं सोयीसुविधा देऊ शकता. तेच जर तुमच्याकडे 4 मुलं राहिले तर त्याचा काय परिणाम होईल, ह्या सगळ्या गोष्टी इथे ज्या आहे ते आपण त्यांना सांगू शकतो. किंवा जे अंधविश्वास पसरलेला आहे याच्यावर आपण जनजागृती जर केली, ठीक आहे, त्यांच्या शिक्षणावर विस्तार केला आणि महिलांना जे आहे तर त्यांना समान दर्जा दिला, तर याच्याने काय होणार की त्या सुशिक्षित होणार, ठीक आहे. आणि लग्नाची जर आपण वय वाढवलं तर त्याच्याने काय होणार की माता मृत्यू आणि बालमृत्यू रेट जो आहे तो आणखीन कमी होणार, ठीक आहे. तर हे सामाजिक उपायसुद्धा आपण इथे करू शकतो. त्याच्यानंतर भारत सरकारने याच्यासाठी काही धोरणे बाळगली होती, ठीक आहे, धोरण जाहीर केलेले होते. तर हे धोरण कोणते कोणते आहे, तर पहिलं आहे कुटुंब नियोजन, ठीक आहे. आता हे कुटुंब नियोजन कोणते कोणते आहे हे तुम्ही ऑनलाईन पाहून घ्या, काही गोष्टी तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील,
ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो कुटुंब कल्याण कार्यक्रम आहे 1979चा, हा जे कोळंबे सर आहे किंवा देसले सर आहे याच्यामध्ये हा टॉपिक तुम्ही पाहून घ्या. तिथे हा टॉपिक तुम्हाला चांगल्याने कवर होईल. आणि हा जो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे, ठीक आहे, याच्याकडे थोडं व्यवस्थित लक्ष द्या, कारण याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहे. हा 2000मध्ये आलेला आहे. आणि या धोरणाची काय वैशिष्ट्य होते तर 14 वर्षापर्यंत जे बालक आहेत, ठीक आहे, तर त्यांना काय मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायचं. त्याच्यानंतर दर 1000 बालकाच्या मृत्यूमागे 30 इतका कमी आणायचा. ठीक आहे. म्हणजे पहा, आपण 2011मध्ये किती होतं ते 47 होतं. ठीक आहे. तर आता ते 47वरून कितीपर्यंत कमी करायचं आहे, म्हणजे हे 2003मध्ये सॉरी हे 2000चं होतं, पण 2000मध्ये जेव्हा आपण काउंट केली ते 47 आहे. ठीक आहे. बालमृत्यू रेट म्हणजे 30पर्यंत आणत आपलं हे एवढं कमी तर करू नाही शकलो 30पर्यंत, बट आपण त्याच्यावर खूप सारं काय म्हणू शकतो आपण एक मेंटेन केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रसूती दरम्यान जे आहे माताचा मृत्यू रेट जो आहे तो 147 वगैरे होता, तो कमी करून 100पर्यंत आणणे. त्याच्यानंतर काय लसीकरणाचे सार्वत्रिकरण करणे. त्याच्यानंतर मुलाचे वय जे आहे आणि मुलीचे वय आहे, जे विवाह आहे 18 नसून शक्यतो ते 20पर्यंत जावे असं लोकांची मागणी आहे. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक किंवा रोगप्रतिबंध आणि नियंत्रण वगैरे करणे. आणि 45पर्यंत लोकसंख्या जे आहे ते स्थिर ठेवणे. तर हे 7ही पॉईंट जे आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला पाठच असले पाहिजे, कारण याच्यावर आपल्याला बरेच क्वेश्चन विचारलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की लोकसंख्या एक मानवी संसाधन आपण कसं होऊ शकते. ठीक आहे. लोकसंख्या जी आहे आपली, हे आपलं मानवी संसाधन कसं होऊ शकते याच्याशी इथे काही दिलेलं आहे. तर हे आपल्याला पाहायचं आहे. तर हे इथे फक्त आपल्याला विचार करायची गोष्ट आहे की हे एक मानव जो आहे तो एक संसाधन कसं होऊ शकतो. तुम्ही पाहिलं असेल डेमोग्राफिक डिव्हिडंड. ठीक आहे. त्याला काय म्हणतो की आपल्याकडे जे वर्किंग ग्रुप आहे तो जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय याचा जो आहे तो आपल्या देशाला नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. तर एक मानव जो आहे तो मानव एक संसाधन कधी होणार तर जेव्हा तो निरोगी राहणार. ठीक आहे. किंवा तो एक सांस्कृतिक निरोगी, ठीक आहे, असं जेव्हा राहणार तेव्हा त्याचा आपल्या देशासाठी किंवा आपल्या या जगासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे जो संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आहे, ठीक आहे, तर या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम 1990 झाला. याच्यामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली आणि या संकल्पनेमध्ये काय म्हटलं आहे की मानव विकासात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय निवडीचा विचार केला जातो. तसेच समृद्ध मानवी जीवन ही समाजाची काय आहे खरी संपत्ती आहे आणि याचाही विचार इथे केला आहे. ठीक आहे. आता आर्थिक विकासामध्ये या मानवी संसाधनाची जी भूमिका आहे ती काय आहे हे इथे तुम्ही पाहू शकता. फॉर एक्झाम्पल पहा की आर्थिक विकास अंतिम आर्थिक वृद्धीद्वारे तो प्राप्त होतो. त्यामुळे मानवी परिस्थितीची सुधारण्यास याची मदत होते. किंवा मानवी विकासाचे योगदान समाजातील नागरी अडथळे कमी करणे आणि राजकीय स्थैर्य आणणे हा आहे. ठीक आहे. तर हे पॉईंट जे आहे ते तुम्ही वाचून घ्याल. हे जास्त काही इथे डिफिकल्ट आहे नाही. हे वाचलं तरी तुम्हाला सहज समजून जाईल. ठीक आहे. तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जर नाही आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय नाही आवडलं किंवा याच्यामध्ये आम्ही काय इम्प्रूव्हमेंट पुन्हा करू शकतो. ठीक आहे. तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहत आहोत आणि तुमच्यासाठी घेऊन येऊ एक नवीन व्हिडिओ. ठीक आहे. तोपर्यंत नमस्कार.